फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ BA सेकंड इयर। विषय आहे भारतीय समाज, विषयाचं कोड SOC 223। हा विषय आपण आज बघणार आहोत मित्रांनो। या विषयाचे 3 भाग केलेले आहेत, पुस्तक 1, पुस्तक 2 आणि पुस्तक 3। याच्यामधलं हे जे पुस्तक 1 आहे, समाज व्यवस्था आणि कुटुंब, विवाह व नातीगोती, याच्यामधलं जे घटक 1 आहे त्याचे MCQ आज आपण बघणार आहोत मित्रांनो। विषय आहे आपलं भारतीय समाज आणि BA सेकंड इयरचा आपला क्लास आहे मित्रांनो। जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये डाऊट पण विचारू शकता। आणि आपल्या चॅनलवर BA फर्स्ट इयर सेकंड इयर सर्व प्रकारचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। जर कोणी नवीन असेल तर तुम्ही जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता। बघा, घटक 1 मधलं शस्त्र याचे MCQ आज आपण बघणार आहोत मित्रांनो। ही BA सेकंड इयरची पुस्तक आहे, भारतीय समाज हा विषय चालू आहे आपला। त्याच्यामधलं बघा, घटक 1 शस्त्र याचे MCQ प्रकारचे प्रश्न आज आपण बघणार आहोत। इथं मी या चॅप्टरमध्ये जेवढे काही MCQ प्रकारचे प्रश्न बनतात तेवढे मी बनवलेला आहे मित्रांनो। व्यवस्थित प्रत्येक पॅसेजमधलं जेवढे MCQ बनतात तेवढे MCQ मी इथं बनवलेले आहे। जे काही पॉईंट आहे त्याच्यामध्ये त्या पॉईंटचे जितके बनतात तेवढे MCQ मी इथं बनवलेले आहेत मित्रांनो। कोणते कॉपी पेस्ट केलेले MCQ नाहीत, त्या MCQचं आपण इथं प्रॅक्टिस करून घेणार आहोत मित्रांनो। बघा, आजचं पहिलं MCQ काय आहे आपलं, फर्स्ट नंबरचं आहे बघा। भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती क्षेत्र पीक क्षेत्र आहे? बघा, भारतामध्ये एकूण जेवढं काही भौगोलिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रापैकी पीक क्षेत्र किती आहे, असं म्हणजे पीक आपण घेऊ शकतो अशी जागा म्हणजे जमीन किती आहे, भौगोलिक क्षेत्र किती आहे? बघा, 173 दशलक्ष हेक्टर एवढं क्षेत्र आपल्या भारतामध्ये पीक क्षेत्र आहे मित्रांनो। बाकीचं सर्व पाणी, वने वगैरे सगळं आहे, पण पीक क्षेत्र किती आहे? 173 दशलक्ष हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये आपण पीक घेऊ शकतो मित्रांनो। त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्राचं पीक क्षेत्र किती टक्के आहे? मग आता महाराष्ट्राचं बघा, महाराष्ट्रामध्ये किती टक्के जे काही क्षेत्र आहे आपलं पीक क्षेत्र किती आहे, म्हणजे आपण त्या जमिनीमध्ये पीक घेऊ शकतो अशी किती जमीन आहे, किती टक्के जमीन आहे? बघा, 60% जमीन ही महाराष्ट्रामध्ये आपण पीक घेण्यासाठी यूज करतो। बाकीचे सर्व नद्या, वने आपण जे राहतो ते सर्व मध्ये येतो मित्रांनो। आणि 60% आपण पीक आपण घेतो या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्या जमिनीमध्ये 60% जमिनीमध्ये। त्याच्यानंतर बघा, तिसरा प्रश्न, भारतातील प्रमुख पिके किती आहेत? बघा, भारतामधील प्रमुख पिके किती आहेत मित्रांनो? 11 पिके आहेत मित्रांनो। किती पिके आहेत? 11। जर तुम्ही कोणती परीक्षेची जरी तयारी करत असाल तर त्याच्या हेतूने सुद्धा हे MCQ खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो। आपल्याला जे काही आपण स्पर्धा परीक्षा देतो, पोलीस भरती असू द्या, कोणती बी असू द्या भरती, त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रश्न जनरल प्रश्न विचारू शकतात। आणि आपल्या परीक्षेमध्ये तर हेच प्रश्न विचारतात, कारण आपल्या पुस्तकमधलेच MCQ आहेत मित्रांनो हे। त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न काय आहे आपल्यापाशी, अरबी समुद्रात कोणत्या बेटाचा समूह आहे? अरबी समुद्रात कोणत्या बेटाचा समूह आहे मित्रांनो? लक्षद्वीप या बेटाचा समुद्र अरबी समुद्रामध्ये आहे। त्याच्यानंतर बघा, वाळवंटाचे पडलेले 2 भाग सांगा। वाळवंटाचे 2 भाग पडलेले आहेत मित्रांनो, पुस्तकामध्ये डिटेल माहिती दिली आहे। ते भाग कोणते आहेत म्हणलं मित्रांनो? ते भाग आहेत बघा, वालुकामय वाळवंट एक आहे व वस्ती असलेले वाळवंट, असे 2 भाग आहेत मित्रांनो। कोणते मग? वालुकामय वाळवंट आणि वस्ती असलेले वाळवंट, असे 2 भाग वाळवंटाचे पडलेले आहेत। त्याच्यानंतर बघा, 6वा प्रश्न काय आहे बघा आपला 6 नंबरचा प्रश्न, भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून कधी मुक्त झाला? भारत हा ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून कधी मुक्त झाला, म्हणजे ब्रिटिशापासून आपण कधी स्वतंत्र झालो? सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो, 15 ऑगस्ट 1945ला भारत स्वतंत्र झाला, म्हणजेच ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला मित्रांनो। त्याच्यानंतर बघा, 4था प्रश्न, भारताचा 10% भूभाग कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो? बघा, 10% जो भूभाग आहे तो कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतो असा प्रश्न आहे। गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये 10% भाग येतो मित्रांनो भारताचा, गोदावरी नदीमध्ये, इतकी मोठी गोदावरी नदी आहे। त्याच्यानंतर बघा, 8 नंबरचा प्रश्न काय आहे, बंगालच्या उपसागरात कोणत्या बेटांचा समूह आहे? बघा, बंगालच्या उपसागरात कोणत्या बेटांचा समूह? अंदमान व निकोबार या बेटाचा समूह बंगालच्या उपसागरात आहे मित्रांनो। आणि लक्षद्वीप बेट कुठं आहे मित्रांनो? बेटाचा समूह लक्षद्वीप अरबी समुद्रात आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार हे बेटांचा समूह आहे। त्याच्यानंतर बघा, 4था प्रश्न काय आहे आपला,
चौथा प्रश्न बघा, भारतात किती टक्के लोक कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत? आता भारतामध्ये किती टक्के असे लोक आहेत की ते कृषी व्यवसायावरच अवलंबून आहेत? भारतामध्ये एकूण बघितलं तर मित्रांनो 65% जे काही लोक आहेत ते कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहेत मित्रांनो, म्हणजे शेतकरीच आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर बघा 10 नंबरचा प्रश्न काय आहे ते, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवून घेऊ शकता. रिपीट व्हिडिओ बघून तुम्ही पण लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा, भारतात सर्वसाधारणपणे शेतीचे किती प्रकार आढळतात? भारतामध्ये सर्वसाधारणपणे शेतीचे किती प्रकार आढळतात मित्रांनो? 6 प्रकार भारतामध्ये शेतीचे आढळतात मित्रांनो. त्याच्यानंतर बघा 11वा प्रश्न आहे आपला. 11वा प्रश्न चालू आहे, पाळीव प्राण्याच्या मूलमूत्रांचा उपयोग कशासाठी होतो? बघा, पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्या मलमूत्रांचा उपयोग कशासाठी होतो मित्रांनो? त्याच्यासाठी कशासाठी होतो बघा, बायोगॅससाठी आपण पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रांचा उपयोग करतो, बायोगॅस तयार करतो त्यांच्यापासून. त्याच्यानंतर बघा, भारतात प्राण्यांचे वर्गीकरणाचे प्रकार किती व कोणते? भारतामध्ये जे काही प्राणी आहेत त्यांचे वर्गीकरणाचे प्रकार किती आहेत व ते कोणते, असा प्रश्न आहे. बघा, त्या प्राण्यांचे 4 प्रकार आहेत मित्रांनो भारतामध्ये. पहिलं प्रकार आहे पाळीव प्राणी, त्याच्यानंतर वन्य प्राणी, त्याच्यानंतर पक्षी, त्याच्यानंतर जलचर प्राणी. अशा प्रकारे 4 प्रकारचे प्राणी आपण भारतामध्ये बघू शकतो मित्रांनो. त्यांचे वर्गीकरण पण 4 प्रकारे केलेले आहेत आणि त्यांचे प्रकार किती आहेत? 4 आहेत. इथं 12 प्रश्न झाले आहेत मित्रांनो. काही प्रश्न पाठीमागे सुद्धा आहेत, ते पण बघून घेऊया आपण. टोटल आपण रोज MCQ बघू मित्रांनो. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला MCQ मिळून जातील. ह्याच परीक्षेमध्ये आपल्या BA मुक्त विद्यापीठाचेच परीक्षेमध्ये हे MCQ येतात मित्रांनो. आणि आपण जरी कोणती दुसरी परीक्षा देत असाल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, पोलीस भरती असू द्या, कोणतीही भरती असू द्या, त्याच्यामध्ये सुद्धा हे परीक्षण येऊ शकतात मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, भारतात किती जमीन अरण्याखाली आहे? बघा, भारतामध्ये किती जमीन अरण्याखाली आहे असा प्रश्न आहे. 75.6 दशलक्ष हेक्टर एवढी जमीन कशी आहे? अरण्याखाली आहे. त्याच्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा भारतात केव्हा झाला? वन्यजीव हे जे वन्यजीव संरक्षण कायदा हे भारतात कधी झाला मित्रांनो? बघा, ते कायदा कधी आणण्यात आला? 1972 साली वन्यजीव संरक्षण, वन्य जे आहेत त्यांचं संरक्षण करण्याचा कायदा कधी आला भारतात? 1972 साली आला. त्याच्यानंतर बघा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे मित्रांनो. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर आहे, ते सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यानंतर बघा, भारताचा मत्स्योत्पादन जगात कितवा क्रमांक लागतो? म्हणजे हे जे मासे असतात ना, मासोळ्या, त्याचं उत्पादन आहे मित्रांनो. हे उच्चार व्यवस्थित येईना गेलं मला, तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे मासेमारीचं उत्पादन जगामध्ये भारतात कितवा क्रमांक येतो? म्हणजे मासेमारी करण्याचं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये बघितला तर जगात आपला कितवा क्रमांक येतो? भारताचा 7वा क्रमांक येतो मित्रांनो. मासेमारीचं उत्पादनामध्ये भारताचा 7वा क्रमांक येतो. त्याच्यानंतर बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे म्हणलं? बोरीवलीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रात कोणत्या भागात वाघ आढळतात? महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये वाघ आढळतात? मेळघाट व विदर्भात खूप सारे वाघ आढळतात मित्रांनो. तिकडं खूप वाघ असतात म्हणून ते जे भाग आहेत ते वाघासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न, वन्यजीव संरक्षण कायद्याचा घोषवाक्य कोणते? जे काही वन्यजीव कायदा आपला 1972 साली जो आलेला आहे, 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा, त्याचं घोषवाक्य कोणतं आहे असं जर प्रश्न आला तर ते जगा व जगू द्या असं घोषवाक्य कोणाचं आहे? वन्यजीव संरक्षण कायद्याचा आहे मित्रांनो. ते कोणत्याही परीक्षेमध्ये विचारू शकतो प्रश्न, पोलीस भरती असू द्या, कोणताही प्रश्न असू द्या. आता हे तर प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कोणत्याही परीक्षेमध्ये विचारतो मित्रांनो. चिपको आंदोलन कोणत्या राज्यात घडले? चिपको आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांनी केलेलं आहे मित्रांनो. शेतीमध्ये जे काही झाडं वगैरे असतात त्या झाडांची तोड जास्त होऊ लागली म्हणून चिपको आंदोलन केलेले होते. उत्तर प्रदेशमध्ये हे चिपको आंदोलन झालेलं आहे मित्रांनो. चिपको आंदोलन कोणत्या राज्यात घडले असं जर प्रश्न आलं तर म्हणायचं उत्तर प्रदेशमध्ये चिपको आंदोलन झालं. अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर खूप सारे MCQचे म्हणा, तुमचे जे काही चॅप्टर आहेत त्यांचं जे काही एक्सप्लेनेशन आहे, त्याची जे काही माहिती आहे, टोटल व्हिडिओ खूप आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवर. कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि काही डाऊट असेल तर मी विचारू शकता. आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमच्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.